मुलांनो, आज आता आपण काय करणार आहे, तर उद्या आपली दिंडी आहे बरोबर. तर आपल्या वर्गामध्ये आपण विठ्ठलाचा मुखवटा आणि रुक्माईची आपण काय करणार आहे, मुखवटा बनवणार आहोत. तर सगळ्यात अगोदर मुलांसाठी आपण विठ्ठलाचा मुखवटा या ठिकाणी बनवणार आहोत. तर पहा, सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, एक सेंटर या ठिकाणी घ्यायचं आपल्याला. सेंटर घ्यायचा. त्याच्यानंतर दुसरा एक आपण सेंटर घेणार की आपल्या कपाळाच्या इथे एक येईल अशा पद्धतीचा आपण एक घेणार आहे. ओके. तर सगळ्यात अगोदर आपण चेहरा या ठिकाणी यू टाईप आपण या ठिकाणी चेहरा काढणार आहे. आलं लक्षात? आणि अशा पद्धतीने आपण करत असताना आपला चेहरा आपण काय करायचा आहे, कसा दिसतोय आपल्या चेहऱ्यानुसार काढायचा, खूप मोठा असा काढायचा नाही. तर आता पहा, आपण या ठिकाणी चेहऱ्याचा आकार काढलेला आहे. त्यानंतर वरचा जो टोप येणार आहे त्याचा आकार काढलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्या विठ्ठलाच्या मुखवट्याच्या इथे काय असतात, तर मत्स्य असतात. तर आपण तेच देखील या ठिकाणी काढलेलं आहे. आता काय करायचं, साधारणतः असा आकार काढून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर तो आकार आपण पहिल्या स्टार्टिंगला कापून घेणार आहे. त्या ठिकाणी आपण काय करणार आहे, कापून घेणार आहे. तर कापून पहिला का घेणार आहे, कारण की आपल्याला रंग देण्यासाठी वगैरे आपल्याला काय होणार आहे, तो उपयोगाला येणार आहे. इकडे लक्ष द्या. बनवत असताना तुम्ही इकडे लक्ष द्या, कारण की तुम्हाला परत हे तुम्हाला स्वतःला बनवायचं आहे. आपण या ठिकाणी भक्तीने आपल्या मनाने आपण काय करणार आहोत, तर सगळ्या या ठिकाणी अवघा महाराष्ट्र काय करतोय, तर दिंडीसाठी निघालेला आहे बरोबर की नाही. निघालाय ना दिंडीसाठी. मग आपण काय करणार आहोत, तर आपलं पहिलं कर्तव्य काय, तर अभ्यास करणं बरोबर. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण या मार्गातून, अभ्यासाच्या मार्गातून, आपण आपल्या मनाच्या मार्गातून काय करणार आहे, तर आपण दिंडीसाठी निघणार आहोत. आणि त्याच्यासाठी उद्या आपण काय करणार आहे, तर दिंडी आपल्या शाळेमध्ये आपण काय करणार आहे, तर भरवणार आहोत. त्याच्यासाठी आता तुम्हाला मुलींना सांगितलेलं आहे बरोबर. मुलींना कोणती वेशभूषा सांगितली रे, काय घालायचं, नऊवारी साडी घालायची. आणि मुलांनी काय करायचं आहे, बरोबर, आपल्याला वारकरी त्या ठिकाणी दिसायचा, आपल्या महाराष्ट्राचा त्या ठिकाणी वारकरी आपल्याला दाखवायचा आहे. त्याच्यासाठी आपण वारकऱ्यांची त्या ठिकाणी वेशभूषा काय करणार आहोत, परिधान करणार आहोत. पहिल्या स्टार्टिंगला आकार हा कापून घ्यायचा. म्हणजे कलर देताना आपल्याला काय करायचं आहे, आपण सोप्या पद्धतीने काय करणार आहे, जेवढं पटकन होता येईल तेवढं आपण काय करणार आहे, या ठिकाणी करणार आहोत. आणि खूप अवघड असं या ठिकाणी आपण काही करणार नाही. आपला 4थीचा वर्ग आहे, त्याच्यामुळे होता येईल तेवढं सोप्या पद्धतीने, फक्त कसा दिसेल आपण त्यामध्ये आपला या ठिकाणी विठू माऊली आपण त्यांना म्हणतो बरोबर की नाही. मग आपल्या शाळेतला, आपल्या वर्गातला प्रत्येक आपला वारकरी हा कसा दिसला पाहिजे, तर त्या ठिकाणी विठ्ठलाला समांतर झालेला आहे, विठ्ठलाला एक रूप झालेला आहे. म्हणून आपला प्रत्येक मुलगा, आपला प्रत्येक विद्यार्थी हा कसा आहे, तर विठ्ठल झालेला आहे, हे आपल्याला दाखवायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, तर या ठिकाणी आपण विठ्ठलाचा मुखवटा आपण काय करणार आहोत, तर आपला विद्यार्थी परिधान करणार. त्याच्यानंतर जर असेल, त्याच्यानंतर आपल्या या ठिकाणी रुक्माई माऊली आहे बरोबर की नाही. त्याच्यासाठी मुली देखील आपल्या काय होणार आहे, रेडी होणार आहे बरोबर की नाही रे. तर आता हा विठ्ठलाचा मुखवटा साधारणतः तयार होतोय. मी तुम्हाला हा मुखवटा तयार करतो आणि याच्यानंतर आपण रुक्माई मातेचा आपण काय करणार आहोत, तर मुखवटा तयार करणार आहोत. मागच्या वर्षी पहा आपण काय केलं होतं, तर आपण घोषवाक्य लिहिली होती बरोबर की नाही आपण त्या ठिकाणी. तर या वर्षी आपण वेगळं घेतोय. तर या वर्षी आपण काय करणार आहोत, तर आपण कशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही देखील महाराष्ट्राबरोबर वारीमध्ये सामील झालेलो आहोत, अशा पद्धतीने आपण मुलं देखील काय करणार आहोत, तर ही परंपरा आपण कोणत्या ना कोणत्या पद्धतीतून या ठिकाणी काय करत आहोत, तर आपण जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. हे आपण काय करणार आहोत, आपल्या या ह्याच्यातून दाखवणार आहोत. लक्षात
तर पहा या ठिकाणी साधारणतः असा आकार या ठिकाणी तयार झालेला आहे. आलं लक्षात? दिसला? हा मुलाला असा या ठिकाणी तुम्हाला दिसणार. याला अजून आपल्याला रंग द्यायचा आहे. याच्यानंतर आपण आता दुसरा एक आकार पाहणार आहे. तो आकार म्हणजे आपला कोणाचा असणार आहे रे? नाही, डोळ्याचा तर असणारच आहे. शाळेची वेळ सांगितली जाईल तुम्हाला, त्यामुळे सगळ्यांनी वेळेत यायचं आहे, लेट करायचं नाही आहे. साधारणतः आकार हा आपला झालेला आहे. आता एक अजून मुलीचा आता दुसरा एक पाहतो. या ठिकाणी थोडासा छोटा पण पाहूया मुलीसाठी. सेम आपण असंच करणार आहे. या ठिकाणी पहा, आवाज नको रे. साधारणतः आपण हा पण आकार करून घेतलेला आहे. लक्षात? याच्यामध्ये आपल्याला मुलींसाठी आपण हा काय करणार आहोत तर आकार कापून घेणार आहोत. ओके, तर हे एका बाजूला ठेवतो. आता आपण पहिल्या स्टार्टिंगला कलर द्यायच्यासाठी आपण करूया. या ठिकाणी आता आपण काय करणार आहे तर कलर या ठिकाणी देणार आहे. तर पहिल्या स्टार्टिंगला आपण डोळ्याचा आकार काढून घेऊया. साधारणतः आपण आकार असा काढलेला आहे. याच्यामध्ये महत्त्वाचं काय तर आपल्याला डोळ्यांचा आकार काढायचा आहे. बरोबर? हे सगळं रंगामध्ये जाणार आहे. आता हे कटरनी आपण काय करणार आहे तर या ठिकाणी काय करू आपण कटरनी कापून घेऊ. पहा या ठिकाणी मी कटरनी
मुलांचा आवाज नकोय. आवाज कुणीही करायचं नाहीये या ठिकाणी. तुम्हाला स्वतःला या ठिकाणी करायचं आहे, त्याच्यामुळं तुम्हाला ते करता यायला पाहिजे. थोड्या वेळ थांबा, पहा पहिलं लक्ष देऊन आणि त्याच्यानंतर करा. आवाज नकोय. त्यानंतर पहा आपण दुसऱ्या डोळ्याच्या आकारासाठी करणार आहे. आवाज. आवाज नको आहे. सगळ्यांचं भजन वगैरे पाठ झालं रे. साधारणतः या ठिकाणी आपण डोळ्यासाठी जे आवश्यक छिद्र आहे आपण ते या ठिकाणी बनवलेले आहे. दिसतोय आकार साधारणतः? डोळे दिसत आहेत. आपल्याला हे असं बांधायचं आहे, आलं लक्षात? आणि याला आपण आता काय करणार आहे, तर कलर देणार आहोत. मोठा ब्रश कुणी आणला चालेल. हा दे, वाटी दे, पाणी द्यायचं. पहा ए कोण काय करताय? चिटकवायचं काहीच नाही. आता आपल्याला काय करताय चिटकून? पहा ए या ठिकाणी पहा. आता आपण ज्यावेळी चित्र काढतो तर आपण पहिलं वॅनिश करतो, बरोबर की नाही? आता आपल्याला खूप डार्क असा रंग द्यायचा नाही आहे, आलं लक्षात? आपण फेंट अगोदर रंग देणार आहे. आवाज येतोय रे. बरं आपण काळा कलर का देतोय? हा विठ्ठल काय म्हटलं? विठ्ठल रंग सावळा आहे. कसा आहे? हा. आपण पहिला सगळ्यांनी खाली बसा, विनाकारण उभा राहू नका. दप्तरांचा आवाज, तुमचा आवाज काय येतोय बरं?
ए आवाज. बरं आवाज रे. पहा, त्याच्यानंतर मी दुसरा एक ब्रशचा परत वापर करतोय छोट्या कामांसाठी. डोळ्यांचा आकार मी या ठिकाणी काढतो. कलर द्यायला खूप अवघड नाही आहे, फक्त तुम्ही व्यवस्थित कलर द्यायला पाहिजे. पहा, या ठिकाणी साधारणतः आपण आकार चेहऱ्याचा आणि त्याच्यावरती हे असं बनवलेलं दिसतोय, ओठांचा आकार वगैरे. हा, आता आपण काय करणार आहे, तर हा जो आपला मुख टोप आहे त्याच्यानंतर आपण गंध त्या ठिकाणी करणार आहोत. तर मुखवट्यासाठी किंवा आपल्याला जो टोप आहे बरोबर, तर त्यासाठी आपण दुसरा एक रंग या ठिकाणी आता आपण वापरूया. दुसरे पाणी दे रे. पाणी दुसरं. हां, दुसरं पाणी आणि ते पुसायला आणलेलं दुसरं कापड आहे. एवढं खूप भरून दिलं आहे. ते ठेव, ते ओतून ये. बरं, इकडे तुम्हाला करायचं आहे.
आवाज. इकडे लक्ष द्या. यानंतर पहा, आपण माशांचे जे आकार काढले होते त्याला पण आपण कलर्स देतोय. व्यवस्थित लक्षपूर्वक पहा, तुम्हाला करायचंय परत. कारण की आपल्याला उद्या आपण जे म्हणतोय की मुखवटा आपल्याला कसा करता येईल किंवा काय करता येईल, याच्यासाठी आपल्याला उद्या हे करणं तुम्हाला करायचं आहे. ओके. आता याच्यावरती परत आपण काय करणार आहे, पहा इकडे. याच्यानंतर मी परत दुसरा एक कलर या ठिकाणी यूज करतोय की एकदम वेगळा नको, पण त्या टाईप आपल्याला काय झालं पाहिजे, दिसलं पाहिजे. झालंय. आता या ठिकाणी आपण माशाचा आकार आवाज साधारणतः पहा. आता हे थोडंसं आपण अजून वाढवून घेऊ. हा आकार असा दिसतो. दिसला दिसला साधारणतः हा आकाराचा दिसेल. ठीक आहे का, आलं लक्षात? आता चला, आता तुम्ही काढायचा. मुलांनी देखील बनवलंय. आता आपण मुखवटा कसा बनवला हे आता आपण पाहूया घालून. ओके, दिसतंय? त्यांनी घातला का? व्हेरी गुड, छान. आता असं घरी बनवा, ज्यांचा अपूर्ण वेळ आहे त्यांनी पूर्ण करा. आलं लक्षात? ठीक आहे.